ओम. श्रोत्यो नमस्कार. 29 जुलै 2024, क्लिप 88. आज आपण सत्संगाची बखर या पुस्तकातील आणखी एका नव्या म्हणजे 20व्या प्रकरणास सुरुवात करीत आहोत. विषय आहे कर्मविपाक, सिद्धांत आणि मुक्ती. वाचन संध्या जोशी, मुंबई. आजच्या कार्यक्रमाचे यजमान आणि त्यांच्या कुटुंबियावर परमपूज्य स्वामींचे खूप प्रेम होते. श्री स्वामी तर मनकवडेही होते. यजमानांनी विचारायच्या अगोदर स्वामींनी आपल्या पादुका त्यांना भेट म्हणून दिल्या होत्या. सर्वांना अपूर्व आनंद झाला. आजही त्यांची पूजा अर्चा योग्य रीतीने चालू आहे यात शंकाच नाही. यजमान थोर दत्तभक्त असून कायम कुठल्या ना कुठल्या दत्तक्षेत्राला गेलेले असतात. त्यात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर, कुरवपूर, पिठापूर, नारेश्वर, गरुडेश्वर, गिरनार, बहुसाड अशी कुठेही त्यांची यात्रा गेलेली असते. त्यांना भेटणे निवळ अशक्य आहे. त्यांच्या दत्तभक्तीला तोड नाही. असो, आपला हा सत्संग ऑगस्टच्या 15 तारखेच्या आसपास होत आहे. तो आपला स्वातंत्र्य दिवस आहे. आपल्या सत्संगसुद्धा बंधनातून स्वातंत्र्याकडे जाणाऱ्या वाटचालीचाच प्रवास आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गुलामगिरी म्हटले की तो शब्द झोपतो, परंतु गुलामगिरी आणि बंधन हे एकाच अर्थाचे दोन शब्द आहेत. बंधन कुणाला हवे असते? अगदी लहान मुलाला देखील ते आवडत नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्यच प्रिय आहे. प्रपंचात लहान मुलाला देखील ते लहान मुलापासून विद्यार्थी, नोकरदार, चाकरमाने, व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनियर कोणीही असो, त्या सर्वांना कुठल्या ना कुठल्या नियमात, बंधनात राहावेच लागते. म्हणूनच वर्षातून एकदा तरी कोणताही पाश नसलेला निवांत ठिकाणच्या सहलीला जावे असे प्रत्येकाला वाटत असते. पण तिथे गेल्यावरही मनाचे समाधान होईल की नाही हे सांगता येत नाही. आता दुसऱ्या बाजूला जे गुन्हेगार असतात त्यांना जेलमध्ये ठेवले जाते. अट्टल गुन्हेगारांना खडी फोडण्याची शिक्षाही होऊ शकते. ती शिक्षा भोगून बाहेर आल्यावरच ते स्वतंत्र जीवन जगू शकतात. आता विषय असा आहे की बाहेरच्या स्वतंत्र जगात जो खडी फोडण्याचा व्यवसाय म्हणून काम करतो तो मात्र नक्कीच स्वतंत्र आहे. परंतु यालाच तिसरा एखादा मनुष्य प्रपंचालाच मोठ्या जेलची उपमा देऊन तेही बंधनात आहे व त्याच्या प्रारब्धामुळे खडी फोडण्याचे काम म्हणजे शिक्षा भोगत आहे असे म्हणू शकतो. त्याची सुटका कधी आणि कशी होणार? आणखी एक आश्चर्य म्हणजे कधी कधी बंधनात राहण्याची एवढी सवय होते की तेच छान वाटायला लागते. जेलमध्ये आरामात जेवण मिळते, चांगली वागणूक दाखवली तर शिक्षा पण माफ होऊ शकते. पण बाहेर आले तर त्याचे शत्रू त्याची वाट पाहत असतात. म्हणून तो म्हणतो मला इथेच राहण्याची परवानगी द्या. असेच पोपटाचे उदाहरण आहे. पिंजऱ्यातला पोपट एका दिलदार माणसाने विकत घेऊन पिंजऱ्याचे दार उघडले. पण पोपट उडून जायला तयार नाही. दांड्यालाच उलटावून लोंबकळत राहिला. कबुतराचेही असेच होते. दाणे खावे, पाणी प्यावे आणि थोडा वेळ इकडे तिकडे उडून आपल्या घरट्यातच परतणे बरे वाटते. काही वेळा माणसाचे असेच होते. 1947ला आपण स्वतंत्र झालो. त्यानंतरच्या काळात काही बिकट परिस्थिती आल्यास ब्रिटिशांचे राज्य किती चांगले होते असे म्हणणारे महाभागही भेटतात. परिस्थिती केव्हा तरी सुधारेलच, पण आपण स्वतंत्र आहोत हे काही कमी आहे का? हेच त्याचे उत्तर आहे. सरते शेवटी स्वातंत्र्याची बरोबरी कशानेही होणार नाही, हे स्वीकारायलाच लागते. आता परमार्थात स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय याचे उत्तर जिज्ञासूने प्रश्न केल्यावर द्यावेच लागेल. देहाच्या पिंजऱ्यात जीवात्मा आपले बरे वाईट प्रारब्ध भोगण्यासाठी जन्म घेऊन येतो व ज्या क्षणी या बंधनाची उपरती होते त्याच क्षणी मुक्तीचा म्हणजे मोक्षाचा विचार करू लागतो. त्यासाठी प्रयत्नही करू लागतो. मुक्ती म्हणजे स्वातंत्र्यच की. ते मिळाल्यावर होणाऱ्या आनंदाचे वर्णन कोण करू शकणार? आनंदाचे डोही आनंद तरंग असेच त्याचे वर्णन संतांनी केले. देहाची कुडी हेच जेल आहे, तुरुंग आहे व त्यातले तेज
म्हणजे आपले खरे स्वरूप आहे. स्वस्वरूपाची ओळख हेच खरे स्वातंत्र्य आहे. स्वामींनी हा बोध अनेक वेळा केला आहे. हे मिळवण्यासाठी काही मेहनत साधन करावे लागणारच. त्यासाठी त्रिकरण शुद्धी लागते. म्हणजे काय? काया वाचा मने आपण शुद्ध झालो तर आपला आरसा स्वच्छ होईल. कोणताही लहान मोठा डाग नसणार. एखादा आरसा स्वच्छ झाला की त्या जगदीश्वराचे प्रतिबिंब छानपैकी दिसणार. शरीर वाचा मन हे शुद्ध असायला हवेत, हेच तात्पर्य आहे. स्वच्छ आंघोळ केली की शरीर शुद्ध झाले आणि स्वच्छ वस्त्र सोवळे नेसले की त्याला शुचिर्भूत झाला असे म्हणतात. सोवळे ओळे या वादात न अडकता शुचिर्भूतपणा आल्यावर बाकीच्या दोन्हींचे काय? वाचा पण शुद्ध पाहिजे. म्हणजे शब्द प्रेमळ हवेत, शिवीगाळ, दुसऱ्याला कमी लेखणे, उच्च नीच भाव, अहंकारी हावभाव तसे बोलणे हे सर्व मारकच आहे. मीच सर्वात शुद्ध, बाकीचे माझ्या तोडीचे नाहीत असा अभिमान धारण करून कठोर शब्द वापरणे हा वाचेचा दोष आहे. परनिंदा करणे हा दोष आहे. विशेषतः व्यक्ती समोर नसताना तिच्या पाठीमागे बोलणे हे अक्षम्यच आहे. ही इज नॉट प्रेझेंट हिअर, नो डिफेंड हिमसेल्फ. ही इज नॉट प्रेझेंट हिअर टू डिफेंड हिमसेल्फ असे इंग्रजीत म्हणतात. हे दोन्ही दोष नसतील तर मनाचा प्रश्न आवासून समोर येतो. मन हे माकडाचेच गुण घेऊन आले आहे. चंचल असल्यामुळे त्याला माशीची उपमा पण दिली जाते. आता गोठ्यात शेणावर बसलेली माशी दुसऱ्या क्षणी स्वयंपाकघरात जाऊन जिलबीवर पण बसू शकते. काही जण त्याला मर्कटाचीही उपमा देतात. मनाचा वेग कल्पनातीतच आहे. क्षणात कोकणात तर दुसऱ्या क्षणी परदेशात सुद्धा जाऊ शकते. साधक एकाग्र होण्याचा प्रयत्न करून जपाला ध्यानाला बसलेल्या वेळीच भलभलते विचार येऊन तो त्रस्त होतो. निर्विकार राहण्याचा अभ्यासही आपल्याला लवकर जमत नाही. त्यामुळे मनाशी युद्ध न करता हळूहळू चुचकारून त्याला ताब्यात आणावे लागते. या तिन्हींचे शुद्धीकरण ज्याचे बऱ्यापैकी झाले त्यांचे साधन नीट होऊन ते प्रगतीपथावर जातात. हेच त्रिकरण शुद्धी. त्याचबरोबर प्राप्त परिस्थितीत अविचल राहण्यासाठी सोशिकपणा सुद्धा आवश्यक आहे. ह्याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. पुढे काही गोष्टी देखील आहेत, त्याही आपण बघूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.